केला मातीचा पशुपती परी मातीसी काय महती, शिवपूजा शिवासी पावे माती माती माझी सामावे. तैसे पूजिती आम्हा संत पूजा घेतो भगवंत, आम्ही किंकर संतांचे दास संत पदवी नको आम्हास. केला पाषाणाचा विष्णू परी पाषाण नव्हे विष्णू, विष्णुपूजा विष्णुसी अर्पे पाषाण राहे पाषाण रूपे. केली कांशाची जगदंबा परी कांसे नव्हे अंबा, पूजा आंबेची अंबेला घेणे कांसे राहे कांसेपणे. ब्रह्मानंद पूर्णा माझी तुका म्हणे केली कांजी, ज्याची पूजा त्याणेंची घेणे आम्ही पाषाण रूप राहणे. मातीचे शिवलिंग करून त्याची पूजा केली जाते, ती शंकराला पावते. त्यामध्ये मातीचे काय महत्त्व, कारण शिवलिंगाचे विसर्जन केल्यानंतर माती पुन्हा मातीतच मिसळणार, त्याच क्षणी तिचं महत्त्व संपते. तसेच संत आम्हा सेवकाची पूजा करतात, ती संत हृदयातील पूजा भगवंतास पावते. आम्ही संतांचे सेवक असल्यामुळे संत पदवीचा मोह आम्हाला नाही. दगडी विष्णुमूर्तीची पूजा केली असता पाषाण विष्णू होत नाही, पूजा भगवान विष्णूंनाच पावते. दगड रूपातच राहतो. काशाची जगदंबेची मूर्ती केली आणि तिची पूजा केली तर ती जगदंबा मातेला पावते. कासे हा धातूच राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारचे आपण ज्याची पूजा करू त्याची पूजा त्याला अर्पण होते. संतांचा भक्तिभाव हा पूजेप्रमाणे एक माध्यम आहे, त्याद्वारे सामान्य मनुष्य भक्ती करतो आणि अंती ब्रह्मानंद प्राप्त करून घेतो.